मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण भरतगड एक शेवटची रात्र या बैकथेचो तिसरो आणि अंतिम भाग बघणार असो. पण जेणे कोणी याचे पहिले 2 भाग बघूक नसतील तर ते 2 भाग बघूनच ह्या भागाक बघूक सुरुवात करा, ही नम्र विनंती. अजितने त्यांका सगळ्यांका जा काय सांगितल्यान ता ऐकान सगळेजण चांगलेच चक्रावून गेले. तो म्हणत होतो, जेव्हा आपण भरतगडाची वाट विचारत येत होतो तेव्हा आमका शेवट का एक माणूस गावलो आणि तो आपल्याक बोललो की मी तुमका वाट दाखवतोय असं म्हणून तो स्वतः आमच्यासोबत येऊक लागलो. पण जेव्हापासून तो माणूस आपल्याक भेटलो होतो तेव्हापासून माझ्यासोबत खूप विचित्र घडत होता. माका सतत कोणतरी मागसून हाक मारायचा आणि त्याचा आवाज खूप अनोळखी होतो. मी खूप वेळा मागे वळण बघितलंय पण माझ्या मागे कोणत नाही होता. तो जो माणूस होतो तो बाब्याच्या मागे बसलो होतो आणि तो सारखो माझ्याकडे बघून एक विचित्र हास्य करत होतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती पण मी काय तेव्हा त्याच्याकडे एवढं लक्ष दिले नाही. मग त्यानंतर त्या माणसानं आपल्याक एका जागेवर थांबवल्यान आपण सगळे थंय उतरलो. तुम्ही सगळे पुढे चलत होतास आणि मी गाडी लावत होतोय. तेवढ्यात तो माणूस माझ्या जवळ इलो. त्याने माझा हातच पकडल्यान. मी तेव्हा चांगलंच घाबरलो होतोय पण माझ्या तोंडातून शब्दच फुटत नाही होते. बघता बघता तो माझ्या डोळ्यात डोळे घालूक लागलो आणि माका तेव्हा काय झाला काय माहिती, पण त्याच्या अंगासून विचित्र दुर्गंध येत होतो. असं वाटत होता की एखादं मृतदेह सडलेलो असावं. अजित त्यांका या सगळ्या सांगताना सुद्धा चांगलंच घाबरलो होतो. सगळ्यांच्या अंगावर शहारे इले होते आणि त्या जुनाट मंदिरात फक्त अजितचाच आवाज घुमत होतो. बाकी सगळे शांत होते आणि अजित पुढे नेमका काय सांगतलो या सगळं उत्सुकतेने ऐकत होते. मग अजित पुढे सांगाक लागलो की तुम्ही त्याने पुढे गेलास पण तो माणूस माझ्या समोरच उभं होतो. तेवढ्यात त्याच्या मागसून अजून एक माणूस इलो. तो माणूस सुद्धा खूप विक्षिप्त होतो आणि त्याच्या अंगासून तो दुर्गंध येत होतो आणि बघता बघता तो माझ्याजवळ येऊक लागलो होतो. माका तेव्हा काय सुधरत नाही होता. मी तुमका काय सांगू आणि कसा सांगू याच कळत नाही होता. ती दोघोली माणसा माझ्याकडे रागान बघत होते. कदाचित मी त्यांका वश झालं होतंय. माझी अजिबात इच्छा नसताना सुद्धा मी त्यांच्या डोळ्यात बघत होतोय. माका माहिती नाही माझा काय झाला होता पण माझा डोका मात्र जड भासूक लागला होता. माका तुमच्यापैकी कोणाचीच हालचाल जाणवत नाही होती. माका कोणाचेच आवाज येत नाही होते आणि तेवढ्यात सूर्यासारखो तेजस्वी प्रकाश माझ्या डोळ्यावर पडलो आणि एक आवाज माझ्या कानावर पडाक लागलो. अजित, ए अजित, इलास तू? ये, तुझीच वाट बघत होतोय मी. मग मी हिम्मत करून ते का विचारूक लागलोय, कोण असतो आणि माझी वाट किती बघतं, मी काय बिघडवलंय तुमचा? तेवढ्यात परत एक आवाज इलो. अरे तू काय, तुझ्यासारखो एक कोण विलो असतो तरी माका चालला असता पण तू कसो अगदी माका होय होतो तसंच म्हणून मी तुका बोलवलंय. अगदी मगाशी जो आवाज इलो होतो तसंच जो आवाज होतो. तो भयंकर आवाज आणि तो दुर्गंधीचो वास यामुळे माझा डोका चांगलाच दुखक लागला होता. अक्षरशः डोका फुटाची पाळी इली होती. मी खायच्या ठिकाणी असय काय करतं याच काही कळत नाही होता. फक्त त्या माणसाचा आवाज माझ्या कानी पडत होतो. माका तय अगदी नकोसा झाला होता म्हणून मी वाट शोधूचा प्रयत्न करत होतोय. पण माझी इच्छा असून सुद्धा माका त्यानं हलता येत नाही होता. पण ती जी कोण व्यक्ती होती ती माझ्या जवळच येऊक लागली होती आणि तो दुर्गंधीचा वास सुद्धा वाढूक लागलो होतो. मी अक्षरशः डोळे मिटून घेतलंय, नाक दाबून घेतलंय पण त्याचो कायच फायदो झालो नाही. बघता बघता ती जी व्यक्ती होती ती जोरजोरात हसाक लागली होती आणि त्याचा आवाज इतको मोठो होतो की माझ्या कानाचे पडदे फाटतात की काय असं माका वाटत होता. आणि बघता क्षणी ती भयानक व्यक्ती माझ्या समोर येऊन उभी राहिली. त्याचा तोंड संपूर्ण सडला होता. तो इतको विचित्र दिसत होतो की ता मी शब्दात सांगू शकत नाही. तो एकदम राक्षसासारखो हसत होतो. मी एखाद्या नरकातील असं माका वाटत होता. त्यांनी माका किती पकडल्यान ता माका माहिती नाही पण माका एवढा कळला होता की मी त्याचो एक पॅदो असय आणि तो खेळ खेळत होतो आणि तो आपल्यासोबत चिडीचो डाव खेळत होतो. त्यांनी सापशिडीच्या पटावर बुद्धिबळाचो खेळ मांडलेलो होतो आणि त्याचं काम करून घेण्यासाठी त्यांनी माका पॅदा बनवलेला होता. कारण तो जो राक्षस होतो तो माका म्हणत होतो, तुका माझं काम करूचच लागतला. तुका हायपर्यंत मी आणलंय त्या फक्त माझं काम करून घेण्यासाठी.
आणि तुका तर काम करूचच लागतला, त्याशिवाय तुझ्याकडे अजून काही पर्याय नाही. माका तेव्हा प्रचंड राग इलो होतो. मी रागारागान तेका म्हणालोय, मी कशाक तुझं काम करू आणि कसला काम? मी काय तुझं नोकर नाही, मी एक साधो माणूस असय आणि मी बांधील नाही तुझं काम करू, असा मी तेका चढक्या आवाजानच बोललोय. तसं तो परत जोर जोरात हसाक लागलो आणि जसं तो हसायचो तशी माझी डोकेदुखी अजूनच वाढत चालली होती. तो माका शेवटी म्हणालो, तू जर माझं काम नाही केलं तर तुका त्याचे भयानक परिणाम भोगूचे लागतले. आणि माझा काय, मी अमर असय, तू नाही तर दुसरं कोणतरी करीत, पण माझा काम मी करूनच घेतलंय. पण तू काय ना जिवंत घरात जाऊचच नाही. असा म्हणून तो परत हसाक लागलो. पण त्याच्या हसण्यान माझे वेदना अजूनच वाढत होते. माका आता ता काय सहन होत नाही होता. माका थैसून निघूचा होता, पण ता शक्य होत नाही होता. माझी चांगली शुद्ध हरपली होती. माझ्या डोळ्यासमोर अंधारी इली होती. डोळे चांगले चक्रावून गेले होते. तसं मी धाडकन खाली कोसळलोय. माका आता कायच दिसत नाही होता. कदाचित मी बेशुद्ध पडले होते. पण माझ्या कानावर कसले तरी मंत्र पडत होते. ती खयची भाषा होती ती माका माहिती नाही, पण ता काहीतरी मंत्रासारखाच वाटत होता. मी तेव्हा चांगलोच अर्धमेलो झाले होते. माका हालचाल करताच येत नाही होती. डोळेसुद्धा उघडूक गावत नाही होते. तेवढ्यात माका जोरात तो धक्को बसलो आणि मी पटकन शुद्धीत इलय. आणि तेव्हा माका तुमच्या सगळ्यांचे आवाज ऐकूक येऊक लागले. मग मी पटकन उठलोय आणि तुमच्या दिशेन चलाक लागलोय. माका तेव्हा काय झाला होता काय माहिती, पण आपण नेमके खय जातो ताव माका माहिती नाही होता. माझे कान एकदम सुन्न झाले होते. मगाशी माझ्या बाबतीत जा काय घडला ता सगळा मी विसरान गेलो होतोय. मग आपण सगळे त्या गडावर चढाक लागलो. पण अधूनमधून त्या राक्षसाचा आवाज माझ्या कानात घुमत होतो. तो कसले तरी मंत्र म्हणत होतो, पण त्याचा आवाज खूप हळू येत होतो. तो काय बोलता ता स्पष्ट ऐकक येत नाही होता. तसं संतोष अजित का म्हणाक लागलो, अरे पण तो राक्षस नेमकं होतो कोण आणि त्याका काय वया होता? तसं अजित एकदम गप्प झालो. त्या मंदिरात अचानक शांतता पसरली आणि तेवढ्यात एक आवाज इलो, मी सांगतोय. तसे सगळेजण चांगलेच घाबरले आणि त्या आवाजाच्या दिशेने बघूक लागले. थई एक वृद्ध माणूस होतो. त्याच्या हातात पंतीसारखा एक पात्र होता आणि त्याचो भगवो उजेड सगळीकडे पसरलो होतो. आणि ती जी व्यक्ती होती ती हळूहळू त्यांच्या जवळ येऊक लागली होती. आणि जसे ते त्यांच्या जवळ येतात तसे सगळे घाबरून उभे राहिले. त्या वृद्ध माणसान भगवे कपडे घातलेले होते. लांब लचक दाढी होती. केससुद्धा शंकराच्या जटाप्रमाणे बांधलेले होते. त्यांच्या एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात पंती होती आणि त्यांच्या डोळ्यात एक ज्वाळा होती आणि ती सगळ्यांका प्रसन्न करत होती. त्यांच्या माथ्यावर विभूती लावलेली होती. असा वाटत होता की ते एका हिमालयातले तपस्वीच असावे. तसे ते म्हणाले, घाबरू नको, माका माहिती आहे ती व्यक्ती कोण होती. आणि त्यांनी एकाच कित्या पकडून ठेवलेला होता आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असत. मी गेली कित्येक वर्ष ह्या जंगलात भटकतोय. मी ह्या जंगलात राहतोय. माका या मंदिरासून कसली तरी कुजबूज ऐका केली म्हणून मी बघू गेलोय. त्या वृद्ध माणसाकडे बघून कसलीच फसवेगिरी किंवा अमानवी शक्तीची भीती वाटत नाही होती. त्यांचा आता तेजस्वी रूप सामर्थ्य सांगून जायत होता. तसे ते म्हणाले, बाळा अजित, तू मुळापासूनच भित्रो आणि कमजोर पण प्रामाणिक स्वभावाचो. तुझ्या स्वभावाचो त्या राक्षसान फायदो घेतल्यान. जी माणसा घाबरतात त्यांका लगेच वश करून घेता येता आणि वश करून झाल्यानंतर त्या व्यक्तीकडसून काय व्हाया तर करून घेता येता. पण याचा दैव बलवत्तर होता म्हणून एका नख उकलण्याच्या पलीकडे कायच झाला नाही. ते तपस्वी जा काय बोलत होते ता ऐकान सगळेजण आश्चर्यचकित झाले होते. कारण त्यांच्यासोबत जा काय घडला ता फक्त त्यांकाच माहिती होता. पण तपस्वी मात्र ता सगळा बरोबर सांगत होते. तसे ते म्हणाले, आता तुमका सगळ्यांका प्रश्न पडलो असत की या सगळा माका कसा माहिती. पण याच्यापेक्षा तो राक्षस कोण होतो आणि तो कशा केलो होतो या जाणून घेणं महत्वाचा असा. तो एक खवीस होतो आणि तो गेले कित्येक वर्ष ह्या जागेवर कैद असा आणि तो मोक्षासाठी रडता. त्याचो मोक्ष खयच्या तरी झाडाझुडपात लपलेलो असा आणि तेका तो शोधून काढूचो हा. माका सुद्धा माहिती नाही की त्या झुडूप नेमका खया, पण त्या झुडूप एकदा जाळला की तेका मोक्ष गावतलो. तसा संतोषने त्या तपस्वींका विचारल्यान, अहो पण तो आमच्या पाठी कशाक लागलो होतो, आम्ही काय करणार असतो त्याच्यासाठी. तसे ते म्हणाले, बाळा, तेका मोक्ष हवो होतो आणि मोक्ष देणारो माणूस
भोळो आणि प्रामाणिक असावं लागता. आणि तेका समजला की अजित खूप भोळो आणि प्रामाणिक सुद्धा असा. त्यामुळे तेका अजित कडसून मोक्ष मिळणार होतो. आणि जर तेका मोक्ष गावलो असतो तर तो पुढे जाऊन अजितच्या जीवावर वैरी झालो असतो. आणि कदाचित त्याने अजित का मारल्या सुद्धा असता. पण तो या सगळ्यात अपयशी ठरलो. तसं बंटी पटकन म्हणालो, ता कसा काय, आम्ही काय केलं? तसे ते म्हणाले, बाळांनो, अजित ह्यो खूप भित्र होतो. तेका जरा भिवला तरी तो घाबरायचो. त्यामुळे तेका कोण वश करू शकत होता. पण बाळांनो, ज्याच्या पाठी सिद्ध महापुरुषांचा आशीर्वाद असता तेका कसा कोण वश करू शकता? तसं बंटी म्हणालो, बाबा आमका काहीतरी कळत असं बोला ना. तसे ते हसत हसत म्हणाले, अजितच्या बॅगेत स्वामी समर्थांच्या पादुकांवरची उदी एका पुडीत बांधलेली असा. एवढा बोलन ते तपस्वी थैने उठले आणि मंदिराच्या बाहेर जाऊक लागले. तसे सगळेजण त्यांच्या मागून जाऊक लागले. तसे ते म्हणाले, या उदीमुळेच त्या खविसाक अजितवर वश करूक गावला नाही. एवढा बोलता बोलता त्यांच्या हातातली जी पंती होती त्या पंतीचो दिव्य प्रकाश पेटलो आणि ते त्या प्रकाशातच अचानक नाहीसे झाले. सगळ्यांचे डोळे देखतच ते तपस्वी अचानक नाहीसे झाले होते. सगळ्यांका कळून चुकला की ते तपस्वी स्वामी समर्थांचे अवतार होते आणि ते केवळ सगळ्यांच्या रक्षणासाठी थै इले होते. त्यामुळे मनातल्या मनात सगळ्यांनी स्वामींचे खूप आभार मानलेनी. बघता बघता त्या मंदिराचे घंटा जोर जोरात वाजाक लागले आणि हळूहळू त्या मंदिरावर सूर्याची कोवळी सोनेरी किरणा पडाक लागली. मग सगळेजण आनंदान एकमेकांका घट्ट मिठी मारूक लागले आणि ते परत थैना खाली उतराक लागले. खाली गेल्यावर त्यांका नेहमीचो रस्तो गावलो. मग ते त्या रस्त्यान चलाक लागले. पुढे गेल्यावर त्यांका 2 माणसं दिसली. म्हणून त्यांनी त्या माणसांका विचारल्यानी की या भरतगडाचो नेमको काय विषय हा. तशी ती माणसं म्हणाली, भरतगड है नाय, भरतगड मागे रवलो. त्या माणसांची ती वाक्य ऐकान सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे हे सगळे भरतगड म्हणून ज्या डोंगरावर गेले होते तो भरतगड नाहीच होतो. तेव्हा त्यांका समजला की ते किती मोठ्या संकटात अडकले होते. पण स्वामींनी त्यांका त्या संकटातून बाहेर काढल्याने. स्वामींची महिमा कधीच कोण ओळखू शकला नाही आणि कधी कोण ओळखू शकत पण नाही. पण स्वामी भक्तांच्या संकटाच्या वेळी नक्की धावून येतात. या मात्र तेव्हा सिद्ध झाला. खरोखरच स्वामी अद्भुत असत. मंडळी, आज पुरता एवढाच. मित्रांनो, तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर 3 भाग बघितला असाल आणि ही गोष्ट संपूर्ण ऐकला असाल तर लाईक करणं भागच असा. त्यामुळे लाईक करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच आगळेवेगळे भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.